नमस्कार मित्रांनो. तर बरेच दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे. थोडं कॉन्स्टंट राहणं खूप इम्पॉसिबल होतं आहे, कारण का डेलीचा जॉबचा शेड्यूल आणि हे सगळं डेली उठून बनवणं वगैरे, तर त्याच्यामधनं थोडा टाईम नाही भेटत आहे. तर त्यामुळे थोडं स्किप होत आहे, बट थोडं समजून घ्या. व्हिडिओ आज बनवण्यामागचं कारण हे आहे की काल आमच्याकडे एक ग्रुप आला होता. यंगच पोरं होते आणि त्यांचा एक ग्रुप आला होता. तर 7-8 जण होते ग्रुपमध्ये. कुठेतरी मे बी मला वाटतं पिकनिकला चालले होते. तर ते नाश्ता करायला इकडे थांबले होते आमच्या फूड ट्रकवरती. तर प्रत्येकाने एक वेगवेगळा आयटम जो आहे आमचा, जो वेगवेगळे जे डिश आहेत ते ट्राय केले, अलग अलग मेनू. कोणी कांदा पोहे खाल्ले, कोणी उपमा खाल्ला, कोणी शिरा खाल्ला, कोणी साबुदाण्याची खिचडी आणि 2 जणांनी घावणे खाल्ले. तर त्या सगळ्यांनी एक एक डिश घेऊन परत अजून एक एक डिश घेतली. आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला स्वतः सजेस्ट केलं की तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बनवायला चालू करा, कारण का तुमची टेस्ट सुद्धा चांगली आहे. तुम्ही जे डेली करताय ते तुम्ही जर यूट्यूबला जर प्रेझेंट केले तर मे बी खूप चांगला रिस्पॉन्स भेटू शकतो आणि म्हणजे एक लेवल तुम्हाला भेटू शकते. तर मी त्यांना म्हटलं की ॲक्च्युली मी स्टार्ट केलंच आहे आणि थोडं काय एकदम ॲक्युरेट तर नाही होत आहे माझ्याकडनं, बट थोडं मी करण्याचा प्रयत्न करतोय आणि थोडा कॉन्स्टंट नाही होत आहे. बट मी ट्राय करतोय की एक चांगला लेवलला एक व्हिडिओ बनवायची. तर त्यांनी माझं युट्यूबचं चॅनल वगैरे सर्च वगैरे केलं. हे ते सगळ्यांनी 7-8 जण जे होते त्यांनी सबस्क्राईब वगैरे करून सगळं हे केलं. आणि नंतर ते बोलले की आम्ही सुद्धा एक फीडबॅक देऊ इच्छितो. तर त्यांनी सुद्धा एक मस्त फीडबॅक दिलाय, मी व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि त्यांनी जो फीडबॅक दिला ना, त्या फीडबॅक नंतर एवढा पॉझिटिव्हनेस आला की म्हणजे काल तर खरंच असं वाटलं की आपण जे करतोय ना त्या कष्टाचं चीज होत आहे. कारण का कोणीतरी आपलं कौतुक करतंय, आपण जे करतोय त्याचं कोणीतरी आपलं कौतुक करतंय. तर त्या कौतुकाची थाप जेव्हा आपल्या पाठीशी बसते ना, तर तेव्हा अजून आपलं एनर्जी बूस्ट होते की आपण काहीतरी करतोय तर त्याच्यामध्ये अजून आपण चांगलं प्रेझेंट केलं पाहिजे, चांगलं अजून काहीतरी आपण दिलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये लास्टला नक्की दाखवेन. खूप मजा आली कालचा दिवस, खूप आमचा पॉझिटिव्ह होता आणि खूप सारी एनर्जी सुद्धा आली, खूप एनर्जी बूस्ट झाली. कारण का आपण जे करतोय त्यामागे खूप चांगला हेतू आहे आणि आपण जे बनवतोय ते हायजीन आहे. हे मेन त्यांनी बघितलं की जे हायजीन आहे सगळं आणि प्रॉपर मेंटेन केलं, एकदम क्लीननेस आहे. आणि हे आजकाल कुठे टपरीवरती वगैरे बघायला नाही भेटत. तर त्यामुळे त्यांनी हा एक गोष्ट आम्हाला सांगितली की तुम्ही जे बनवताय ना ते एकदम बेस्ट आहे, म्हणजे खूप चांगलं आहे. आणि आम्हाला स्वच्छता बघून आणि प्रॉपर एकदम तुमचं एकदम स्टँडर्डाइज केलंय सगळं. तर ते खूप त्यांना आवडलं. तर त्यामुळे म्हटलं की तुमचं खूप म्हणजे छान आहे सेटअप वगैरे जो बनवलाय तो एकदम प्रॉपर आहे, छान आहे, मस्त आहे. तर त्यांनी खूप छान पॉझिटिव्ह फीडबॅक दिलाय. मी व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन तुम्हाला. साबुदाना खिचड़ी, शीरा, अंडा को अच्छा मिलता है, बहुत अच्छा लगा. प्लीज आना, जरूर ट्राई करना. थैंक यू सो मच. थँक्यू. खरं तर या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट एका व्यक्तीला जातं आणि ती म्हणजे ही बघा. आपण तिलाच विचारूया कालचा दिवस कसा होता. खरं तर कालचा दिवस खूपच छान होता. काल खरंच खूप सेल्फ मोटिवेट वाटलं. माझं जे स्किल आहे याचं कोणतरी कौतुक करतंय, त्यामुळे खूप ॲप्रिशिएट झाल्यासारखं वाटलं, खूप छान वाटलं. काल ही गोष्ट कळली की याच्यामध्ये आपण खूप पुढे जाऊ शकतो. जे आपण करतोय ते लोकांना आवडत चाललंय, जे आपण बनवतोय त्याची टेस्ट लोकांच्या तोंडात राहिली आहे, म्हणजे खूप आवडत चाललंय. लोक कौतुक करतायत की तुम्ही छान बनवताय, तुम्ही अजून पुढे जेवणाचं वगैरे ठेवा. वाटलं काल की कोणीतरी आपल्याला कौतुकाची थाप दिले, त्याच्या आधारावरती आपण अजून काहीतरी केलं पाहिजे, अजून काहीतरी मोठं करण्याची आपल्यामध्ये ताकद आहे, ते आपण केलं पाहिजे. कस्टमरनी दिलेला हा फीडबॅक आणि आम्ही बनवलेली व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा.